नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला वन पॉट मील दाखवणार आहे। गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, तिखट तेलकट स्पायसी किंवा मसाल्याचे पदार्थ खाऊशे वाटत नाहीत, म्हणून मी तुम्हाला आज हेल्दी असं वरणफळ दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, ते अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। आता ह्याच्यात पाणी घालायचं आहे। डाळ भिजवून मग कुकरला लावली ना की खूप छान शिजते। हे बघा, हे एवढं असं पाणी घातलेलं आहे। ह्याच्यात आपण 5 शिट्ट्या काढून घेऊया। बघा, आता आपण मिक्सरला लावणार आहोत। हे थोडंसं अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7-8। आता हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं छान असं बारीक वाटलं जातंय। बघा, इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। असं घट्टसर पीठ मळायचा। आता वरण फोडणी टाकण्यासाठी इथं मी एक मोठा उभा कांदा चिरलेला आहे। हे बघा, असे स्लाइस हा टोमॅटो चिरलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। इथं मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। वरण फोडणीसाठी इथं मी एक पळी तेल घातलेलं आहे, त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे। हे बघा, मोहरी तडतडली की त्याच्यात थोडेसे जिरे घालायचे आहे, मग हा कढीपत्ता घालायचा आहे। आता हा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे सगळा आणि थोडा फ्राय करून घ्यायचा आहे तेलात। बघा, कांदा थोडासा भाजल्यानंतर हा टोमॅटो घालायचा आहे आणि हा कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ होत आले की त्याच्यात ना मगाशी जे सुकं खोबरं लसूण आणि मिरची जी वाटली ते सगळं वाटण ह्याच्यात घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलात। कुकरला 5 शिट्ट्या देऊन ही डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। आता ही चांगली घोटून घ्यायची आहे। हे बघा, अशी चांगली एकजीव करून घ्यायची आहे। हे बघा, अशी चांगली घोटून घ्यायची आहे। अशी चांगली डाळ अशी घोटून घ्यायची आहे। तेलात आता हे चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। ह्याच्यात आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही घोटलेली डाळ त्याच्यात घालून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे। तर त्याचं शूट झालेलं नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, पण ते शूट झालेलं नाही आहे, त्यामुळे मी असं तुम्हाला ओरली सांगत आहे। ह्याच्यात सगळ्यात शेवटी हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी येऊ देऊया। ठेवलेलं हे पीठ आता आपण हे करायचं आहे। हे बघा, असं घट्ट चांगलं मळलेलं आहे। तिथे वरणाला उकळी येऊपर्यंत आपण हे आता लाटून घेऊया। पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा मी गोळा घेतलेला आहे, हा असाच लाटायचा आहे, पीठ लावून लाटायचं नाही, असाच लाटून घ्यायचा आहे पातळ असा। असं मी लाटून घेतलेलं आहे। हे बघा, एकदम पातळ असं लाटायचं आहे। आता हे आपण कट करून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही कट करू शकता। हे बघा, असे मी त्रिकोणी कट करून घेतलेले आहेत। हे बघा, असे शंकरपाळीसारखे तुम्ही चौकोनी सुद्धा कट करू शकता। एकदम पातळ करायचे आहेत, म्हणजे फोडणीत ते चांगले शिजून जातात। हे बघा, असे छान असे, आणि पीठ घट्ट मळलं की हा आकार बदलत नाही, इथं पण नाही आणि फोडणीत आपण शिजवायला टाकलं वरणात की त्याचा आकार बदलत नाही, हाय तसं राहतो। हे बघा, आता हळूहळू वरणाला उकळी यायला लागले, त्याच्यात आता आपण हे बघा असे सोडायचे आहेत थोडे थोडे करून आणि हलवून घ्यायचं आहे। हे बघा, असे थोडे थोडे सोडायचे आणि मग हलवून घ्यायचे आहेत, नाहीतर ते खाली लागतात। हे बघा, असे
असं हलवून घ्यायचं आहे. परत थोडेसे असे हे बघा असे घालायचे आहेत. हे बघा असे. हे बघा असे आणि असं हलवून घ्यायचं आहे. सगळं ह्याच्यात घालून झालेलं आहे आणि घालत घालत सारखं हलवायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकत पण नाहीत आणि खाली पण तळाला लागत नाहीत. हे बघा हे असे झालेले आहेत. हे बघा आता उकळी या लागली आहे. चांगलं उकळून देऊया. ह्याच्यात उकळी आल्यावर हे चिंच खजुराचा पल्प आहे तो 1 चमचा घालायचा आहे आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता चांगलं उकळून देऊया हे सगळं आपण आता. हे बघा किती छान झालेलं आहे. हे बघा चांगली आता उकळी आलेली आहे. बघा किती छान असं शिजलेलं आहे. हे बघा छान असं शिजलेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा हे असं छानपैकी हे बघा हे असं हे बघा असं दाटसर करायचं असतं. हे बघा असं दाटसर केलं की छान लागतं वरणफळ. हे बघा असं. आता हे मी ह्या ताटात घेतलेलं आहे. त्याच्यावर आता छानपैकी तूप घालायचं आहे आणि मिक्स करून खायला घ्यायचं आहे. तर वरणफळ रेडी झालेलं आहे. या सगळ्यांनी खायला खूप सुंदर झालेलं आहे. हे बघा असं छान असं दाटसर करायचं आहे. हे बघा किती छान शिजलेलं आहे. हे बघा असं. तर तुम्ही ही रेसिपी पटकन होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली माझी वरणफळची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. धन्यवाद.